सत्तेत सहभागी होण्यासाठी 10 वेळा दिल्लीला बैठका झाल्या। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी ही माहिती दिली आहे। तर अमित शहा यांच्या घरी झालेल्या बैठकांसाठी मास्क आणि टोपी लावून दिल्लीत जायचो असंही अजितदादा म्हणाले। तर विमानाचं तिकीट अजित अनंतराव पवार ऐवजी ए पवार या नावाने काढायचो अशी ही माहिती अजित पवारांनी दिली। तर सर्व सहकारी आमदारांशी सल्लामसलत करून मी महायुतीत सहभागी होण्याचं पाऊल उचललं असंही अजित पवार म्हणाले। तर त्यावेळी सर्व आमदारांचं एकमत होतं, मात्र काही जण आले नाहीत अशी खंतही अजित पवारांनी बोलून दाखवली। तर संजय राऊतांनी यावरून जोरदार टोलेबाजी केली आहे, पाहूयात। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते। आणि हे दोघे बोलतायत, हे लोक त्यांना ओळखत नव्हते, म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला होता, किती हुबेहूब मेकअप। म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की हे कलाकार, या कलाकारांनी राजकारणातल्या मराठी नाट्यसृष्टीचं आणि आपल्या चित्रपट पडद्याचं फार मोठं नुकसान केलं आहे। नाही, मला वाटतं तर शिळ्या कढीला ऊट आणण्याचं काही कारण नाहीये। सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, नीट सरकार चाललंय। आता कोण टोपी घालून गेलं, कोण मिशा काढून गेलं, याच्यावर चर्चा करणं बाष्पळपणाचं ठरेल। आमचा महायुतीचाच मुख्यमंत्री होईल, चिंता करायचं कारण नाही। आपल्या घरात काय जळते त्याची काळजी करा।